क्वाइट वर्क बाय मॅथ्यू अर्नॉल्ड. मॅथ्यू अर्नॉल्ड हे व्हिक्टोरियन काळातील इंग्रजी कवी आणि क्रिटिक होते. त्यांचे वडील थॉमस अर्नॉल्ड हे प्रसिद्ध हेडमास्टर आणि मिनिस्टर होते. मॅथ्यू अर्नॉल्डला प्राचीन ग्रीक आणि रोमन लोकांचे विचार, संतुलित जीवनशैली आणि शिस्तबद्ध जीवन आवडत असे. त्यांची काही पुस्तके आणि कविता म्हणजे डॉवरविच, कल्चर अँड अनार्की आणि लिटरेचर अँड डॉग्मा. त्यांची कविता क्वाइट वर्क शांत आणि सातत्यपूर्ण मेहनतीचे महत्त्व सांगते. क्वाइट वर्क ही कविता काय सांगते आपणास? शांत आणि सातत्यपूर्ण मेहनतीचे महत्त्व सांगते. कवी या कवितामध्ये जगातील शोरगुल आणि धावपळीच्या कामाच्या तुलनेत शांत, प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण कामाचे महत्त्व अधोरेखित करतात. त्यांनी निसर्गाला विनंती केली आहे की माणसाला मेहनत आणि शांतता एकत्र शिकव. मॅथ्यू अर्नॉल्ड निसर्गाला काय विनंती केली आहे? माणसाला मेहनत आणि शांतता एकत्र शिकव. अर्नॉल्ड सांगतात की शांत आणि सातत्यपूर्ण मेहनत खूप मोठी आहे, कारण तिचे परिणाम टिकतात आणि ती दीर्घकाळ प्रभावी राहते. उदाहरणार्थ, धावपळीची आणि तात्पुरते कामे तात्पुरते फळे देतात, पण शांत आणि प्रामाणिक मेहनत सतत परिणाम देते आणि मोठा प्रभाव निर्माण करते. या कवितेमध्ये कवी निसर्गाला नम्रपणे विनंती करतो की हे निसर्गा, मला तुझ्याकडून एक महत्त्वाचा धडा शिकू दे. वन लेसन नेचर लेट मी लर्न ऑफ दी. हे निसर्गा, मला तुझ्याकडून एक महत्त्वाचा धडा शिकू दे. वन लेसन विच इन एव्हरी विंड इज ब्लोवन. एक धडा जो प्रत्येक वाऱ्यातून वाहत आहे. हा जो धडा आहे तो प्रत्येक वाऱ्यातून वाहत आहे. वन लेसन ऑफ टू ड्युटीज केप्ट ॲट वन. हा जो धडा आहे तो कोणता धडा आहे? जीवनातील दोन कर्तव्ये किंवा जबाबदाऱ्या एकाच वेळी कशा सांभाळायच्या हे शिकवणारा धडा आहे. जीवनातील दोन कर्तव्ये किंवा जबाबदाऱ्या एकाच वेळी कशा सांभाळायच्या हे शिकवणारा हा धडा आहे. दो द लाऊड वर्ल्ड प्रोक्लेम देअर एनिमिटी. जग अनेकदा असे सांगते की दोन गोष्टी एकत्र करणे शक्य नाही किंवा त्या एकमेकाच्या विरोधात आहेत. उदाहरणार्थ, कर्तव्य आणि भावना, कुटुंब आणि काम, प्रेम आणि जबाबदाऱ्या या गोष्टी जणू वेगळ्या वाटतात, पण निसर्ग आपल्याला दाखवतो की समतोल राखला तर या दोन्ही गोष्टी शांतपणे आणि योग्य प्रकारे सांभाळता येतात. म्हणजेच या ठिकाणी निसर्ग आपणास, लक्षात घ्या, निसर्ग आपणास किंवा निसर्गाकडून जीवनातील समतोल, सुसंवाद आणि जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडण्याचा धडा कवीला शिकायचा आहे. आता या ठिकाणी कवी काय म्हणतो ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ऑफ टॉयल अनसर्ड फ्रॉम ट्रँक्वॅलिटी. कवी सांगतो की खरी मेहनत ही शांततेपासून वेगळी नसते. म्हणजेच परिश्रम आणि शांतता एकत्र राहू शकतात आणि त्यातून जे काम केलं जातं ते काम हे सर्वश्रेष्ठ असतं. निसर्गात झाडे वाढतात, नद्या वाहतात, पृथ्वी फिरते, हे सर्व सतत चालू असते, पण त्यात गोंगाटा नसतो. ऑफ लेबर दॅट इन लास्टिंग फ्रूट आउट ग्रोज. अशी मेहनत टिकणारे फळ देते. अशी मेहनत आपणास टिकणारे फळ देते. निसर्गाचे कार्य दीर्घकाळ टिकणारे परिणाम घडवते, जे तात्पुरत्या योजनांपेक्षा श्रेष्ठ असतात. फार नॉयसियर स्कीम्स अकम्प्लिश्ड इन रिपोज. ही कामगिरी शांततेत पूर्ण होते. ती गोंगाटी किंवा तात्पुरत्या युक्त्यांपेक्षा खूप मोठी असते. टू ग्रेट फॉर हेस्ट, टू हाय फॉर रायव्हलरी. अशी महानता घाई गडबडीसाठी खूप मोठी असते आणि स्पर्धेपेक्षा खूप उंच असते. म्हणजेच निसर्गाचे कार्य इतके महान आहे की त्याची तुलना किंवा स्पर्धा करणे शक्यच नाही. कवी सांगतो की निसर्ग आपल्याला शिकवतो खरी मेहनत ही शांततेत केली जाते, तिचे फळ टिकाऊ असते आणि ती घाई किंवा स्पर्धेपेक्षा खूप उंच असते. निसर्गाचे कार्य गोंगाटाशिवाय चालते, पण त्याचे परिणाम शाश्वत आणि महान असतात. Yes, while on earth
1,000 discords ring. या ठिकाणी कवी काय म्हणतो, जरी पृथ्वीवर हजारो भांडणे, संघर्ष आणि गोंधळ चालू असतील, 1,000 discords ring म्हणजे पृथ्वीवर माणसांची हजारो भांडणे, संघर्ष आणि गोंधळ चालू असतील, मॅन्स फिटफुल अफ्रोर मिंगलिंग विथ हिज टॉईल, आणि माणसाचा तात्पुरता अस्थिर उपद्रव निसर्गाच्या कामामध्ये मिसळलेला असला तरीही निसर्ग शांत, सातत्यपूर्ण आणि व्यवस्थित राहतो. स्टील डू थाय स्लीपलेस मिनिस्टर्स मूव्ह ऑन. आता स्लीपलेस मिनिस्टर्स म्हणजे निसर्गाचे न थांबणारे कामगार, म्हणजेच वारा, सूर्य, झाडे, नद्या, तारे, जे आपल्या कामात म्हणजे ते कधीही न झोपता, कधीही न थकता माणसांच्या अशांततेपासून वेगळे राहून आपले कार्य पूर्ण करतात. स्लीपलेस मिनिस्टर्स म्हणजेच वारा, सूर्य, झाड, नद्या, तारे शांत, सातत्यपूर्ण आणि व्यवस्थित राहून काम करतात. माणूस जरी सतत संघर्षात असला, माणूस जरी सतत भांडण, गोंधळ करत असला तरी त्याचा निसर्गावरती काहीही परिणाम होत नाही. निसर्ग शांत, सातत्यपूर्ण आणि व्यवस्थित राहून काम करतो. देअर ग्लोरियस टास्क इन सायलेन्स परफेक्टिंग. निसर्गातील घटक जसे वारा, झाडे, तारे, सूर्य इत्यादी आपली महान कामे शांतपणे आणि पूर्णपणे करत असतात. स्टील वर्किंग, ब्लेमिंग स्टील अवर वेन टर्मॉईल. ते कोणताही गोंधळ किंवा तक्रार न करता सतत काम करत राहतात. माणसे मात्र विनाकारण गोंधळ घालतात आणि अस्थिर राहतात. लेबरर्स दॅट शॉल नॉट फेल वेन मॅन इज गॉन. निसर्ग जणू आपल्या या व्यर्थ गोंधळावर टीका करतो. तो शांत, सातत्यपूर्ण आणि कधीही अपयशी न होणारा कामगार आहे. जरी माणूस या पृथ्वीवरून नष्ट झाला तरी निसर्ग आपले काम चालूच ठेवेल. या वेळेमध्ये कवी सांगतो की निसर्ग शांतपणे आणि सातत्याने आपली कामे पूर्ण करतो, तर माणूस मात्र गोंधळ करतो. निसर्गाचे कार्य कधीही थांबत नाही.